नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या असिस्टिंग टाउन प्लॅनिंगच्या क्लासमध्ये। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजपासनं जी व्हिडिओ सिरीज चालू होत आहे ती खरंच इम्पॉर्टंट आहे आणि ही व्हिडिओ सिरीज ही तुमच्या डिमांडवर होती। बऱ्याचशा स्टुडंटची अशी डिमांड होती की 2018 चा जो क्वेश्चन पेपर आहे त्याला प्रॉपरली सॉल्व करून द्या किंवा त्या संदर्भात प्रॉपर बीट बाय बीट प्रत्येक एक क्वेश्चन घेऊन त्याचा प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊन तुम्ही तो सॉल्व करून द्या, बरोबर। सो टेक्निकलचा जो पार्ट आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 26 ऑनवर्ड्स आपण काय करत आहोत की 26 to 100 हा पूर्ण जो पार्ट आहे हा पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओ सिरीज मध्ये सॉल्व करून देणार। म्हणजे डेली 5 ते 6 क्वेश्चन्स यामध्ये टाकल्या जातील, रोज प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊन या संदर्भात त्यातला आन्सर का बरं तेच आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। त्यामुळे प्रॉपरली हे व्हिडिओ सिरीज लक्षात घ्या, प्रॉपरली या संदर्भात नोट्स कॅरीड आउट करा किंवा नोट्स काढून घ्या आणि पूर्ण जी व्हिडिओ सिरीज आहे 2018 चा जो की एनालिसिस आहे त्या पेपरचं ते प्रॉपर समजून घ्या। जर हे प्रॉपर समजलं तर लक्षात घ्या की तुम्ही एटीपी किती चांगल्या पद्धतीने देऊ शकता हे तुमच्या लक्षात येईल। सोबतच 2018 झाल्यानंतर आपण चालू करणार आहोत 2022 म्हणजे रिसेंट झालेला पेपर। त्याच सोबत आपण काही स्पेशल एमसीक्यूज आहे त्याची पण एक व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट आपल्या YouTube चॅनलवर। त्यामुळे YouTube चॅनल सोबत जुळून राहा, लिंकला फॉलो करा आणि प्रॉपर स्टडी करून किंवा प्रॉपर लक्ष देऊन या संदर्भात सगळ्या गोष्टी समजून घ्या। क्लियर? सो लेट्स सी। बघा मित्रांनो, ऑलरेडी आपली जी असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 ची बॅच आहे ती चालू झालेली आहे। त्या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत तुम्ही जर का या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती पोहोचवण्यात येईल। ओके, सो ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ते बॅच सुद्धा जॉईन करू शकता। या पर्टिक्युलर नंबरवर कॉल करून तुम्हाला सगळी माहिती दिल्या जाईल। चला मग चालू करूया। पहिला क्वेश्चन जो होता 2018 चा जो पहिला क्वेश्चन आहे जो 26 पासून मित्रांनो आपण चालू करतोय, क्वेश्चन नंबर 26 पासून चालू करतोय। बघा पहिला जो क्वेश्चन आहे मित्रांनो 26 नंबरचा हा ऑलमोस्ट तुम्हाला बघायला मिळेल व्हॅल्युएशन वर, बरोबर आहे। सो हा व्हॅल्युएशन वर आहे। सो व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा ही बेल्टिंग मेथड आहे मित्रांनो। काय आहे? बेल्टिंग मेथड। सो बेल्टिंग मेथड्स वर हा क्वेश्चन विचारला होता। ऑब्वियसली एक क्वेश्चन विचारलाय म्हणजे त्याचे 2 मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजेत किंवा 2 मार्क्स तुम्हाला मिळतील। या संदर्भात जर का हा क्वेश्चन मिस केला, चुकला तर त्या कंडिशन मध्ये 2 मार्क्स तर जातीलच प्लस 1/4 म्हणजे 0.5 मार्क्स सुद्धा डिडक्ट होतील, बरोबर। त्यामुळे प्रॉपर लक्ष द्या, समजून घ्या। आता यामध्ये बघा की द प्लॉट हॅव्हिंग अ ग्रेटर डेप्थ अँड सिच्युएटेड इन अ अर्बन एरिया इज डिवाइडेड इनटू 3 बेल्ट्स। काय आहे की एक प्लॉट आहे जो की 3 बेल्ट मध्ये डिवाइड केलाय, या अशा 3 बेल्ट मध्ये डिवाइड केलाय। सपोज हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड बेल्ट असेल। सो 3 बेल्ट्स ऑफ व्हॅल्युएशन, द व्हॅल्यू पर स्क्वेअर मीटर of the portion of the plot in the second belt is ₹300। बघा सेकंड बेल्ट ची जी व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे ₹300 पर स्क्वेअर मीटर, बरोबर आहे। सेकंड बेल्ट साठी जी व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे ₹300। ओके, म्हणजे जर का विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो सेकंड बेल्ट आहे फक्त याच्यासाठी व्हॅल्यू दिली आहे। ॲज पर द बेल्टिंग मेथड व्हॅल्युएशन adopted in our country, the value per square meter of the part in third and first belt म्हणजे थर्ड बेल्ट साठी आणि सोबतच तुम्हाला फर्स्ट बेल्ट साठी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। क्लियर? हा सिंपल एक क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाही, प्रॉपर समजून घ्या। व्हॅल्युएशन मध्ये बेल्टिंग मेथड काय असते ते पण समजून घ्या। यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की असे सिंपल न्यूमेरिकल किंवा जे काही थोडे हेक्टिक वाटतात पण ते एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये सुद्धा सॉल्व केले जाऊ शकतात। आणि आपल्याकडे लक्षात घ्या, जर का एक्झामचा पॅटर्न बघितला तर तुमच्याकडे फक्त 36 सेकंद आहे मित्रांनो। आता 36 सेकंद मध्ये एक क्वेश्चन सॉल्व करायचा म्हणजे एवढा याचा आन्सर काढायला आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे काही ट्रिक्स
कुठे काही कॉमन सेन्स, कुठे काही अझम्पशन्स यूज करून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. ओके, काहीला 40 सेकंद लागतील, काहीला 1 मिनिट सुद्धा लागू शकतं. मग तो जो टाइम तुम्ही दुसरीकडे युटिलाइज केला तो तुम्हाला कुठेतरी कव्हर करावा लागेल. आणि याच कंडिशनवर हे सगळ्या पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कारण पेपरचा पॅटर्न बघितला तर एक क्वेश्चन 36 सेकंदला व्हायला पाहिजे, तरच तुमचा पूर्ण पेपर अटेम्प्ट होईल दिलेल्या टाइम मध्ये. क्लिअर? सो लक्षात घ्या. मग हा क्वेश्चन आहे, तर याचे जर का तुम्ही एमसीक्यू बघितले तर यामध्ये जे काही एमसीक्यूज दिलेले आहेत एकही एमसीक्यू कॉमन नाही आहे, सगळे डिफरंट आहेत. म्हणजे तुम्ही जर का यातल्या एका क्वेश्चनची आन्सर एक जरी व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे फर्स्ट किंवा थर्ड बेल्टची, तरीही तुम्हाला आन्सर मिळेल. क्लिअर? तर बघा काय म्हणतात. ही आहे मित्रांनो बेल्टिंग मेथड, ही आहे बेल्टिंग मेथड. बरोबर आहे? लास्ट लेक्चर मध्ये किंवा व्हॅल्युएशनच्या पार्ट मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं होतं. बट तरीही ही बेल्टिंग मेथड आहे. त्यांनी काय म्हटलंय, सेकंड बेल्टची व्हॅल्यू दिली आहे. म्हणजेच त्यांनी दिलाय V2 तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, V2 दिला आहे 300 रुपीज पर स्क्वेअर मीटर एवढी दिली आहे. बरोबर आहे? आणि काढायला विचारलंय त्यांनी V1, त्यांनी विचारलाय V1 आणि V3. आता V1 विचारलाय तर लक्षात घ्यायचंय की V1 त्यांनी विचारलाय आणि V3 विचारलाय, म्हणजे व्हॅल्यू ऑफ फर्स्ट मेथड, फर्स्ट बेल्ट व्हॅल्यू आणि थर्ड बेल्ट व्हॅल्यू, ह्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज विचारल्यात. आता यामध्ये बघा जर का विचार केला तर सेकंड बेल्टचं जर का तुम्ही कंडिशन बघितली, सेकंड बेल्ट साठी जर का कंडिशन बघितली तर फॉर्म्युला असा असतो V2 इज इक्वल्स टू 2/3 ऑफ V1, 2/3 ऑफ V1. दॅट इज V2 चा जर का तुम्ही कंडिशन बघितली तर V2 इज इक्वल्स टू 2/3 ऑफ V1, 2/3 ऑफ V1 ची व्हॅल्यू असते सेकंड बेल्ट साठी. सो यामध्ये जर का व्हॅल्यू पुट केली तर V2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, दिस इज 300 इज इक्वल्स टू 2/3 इंटू V1. सो हा होईल 900 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू V1. सो V1 इज इक्वल्स टू 450. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचंय इथे 450 कुठे दिसतोय, 450 कुठे दिसतोय. बरोबर आहे? सिमिलरली जसं तुम्ही V1 काढला, आपण आता आपल्याकडे टाइम आहे म्हणून मग मी प्रॉपर एक्सप्लेन करतोय. तिथे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली सफिशियंट आहे, तुम्हाला माहिती आहे इथे 450 मिळाली, यामध्ये 450 कुठेही कॉमन नाहीये म्हणून हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. बट इन केस आता आपण थर्ड पण व्हॅल्यू काढून बघू. सो थर्ड व्हॅल्यू असते मित्रांनो V3 ची व्हॅल्यू असते इट इज ऑफ 1/2 ऑफ V1, हाफ ऑफ V1. ओके, सो V3 जर का पुट केला सो 1/2 ऑफ V1, V1 आहे 450, दॅट इज 225 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ V3. म्हणून 225 आणि 450 इट इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन 4 इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 26. क्लियर? आय होप लक्षात आलं असेल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज डिपेंड अपॉन द सेम व्हॅल्युएशन वर डिपेंड करतो. आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की व्हॅल्युएशन मध्ये जो टेबल्स आहे किंवा ASR चा जो आपण टेबल बघतोय त्यामध्ये कोणता टेबल इथे अप्लाय होतो, कशासाठी होतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ओके, सो ॲन्युअल स्टेटमेंट रेट जे आहे किंवा रेडी रेकनर रेट बोलतो आपण, जी की IGR फॉर्म करतं, तर त्यामधनं हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलंय, अ फार्मर इज सेलिंग हिज 2 हेक्टर कॉन्टिग्युअस लँड विच इज एनमार्क इन द ॲग्रिकल्चर झोन. लक्षात घ्या कुठे आहे, ॲग्रिकल्चर झोन मध्ये आहे. एक शेतकरी आहे त्याची जमीन कुठे मार्क केली आहे, ॲग्रिकल्चर झोन मध्ये, आणि 2 हेक्टर आहे. आपल्याला हेक्टरला कन्वर्ट करावं लागेल स्क्वेअर मीटर मध्ये, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे की किती हेक्टर किती स्क्वेअर मीटर असतं. ओके, ऑफ द सँक्शन ओरिजिनल प्लान and it is falling in the probable non-agriculture zone. The annual statement rate ASR, the rates given in the ASR for the said land rate 1000 rupees per square meter and 10 lakh rupees per hectare. Find out the value of the said 2 hectare land on which the stamp duty is payable. बघा मित्रांनो, आता हा क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे आन्सर दिलेले आहेत हे आन्सर आहे 2018 च्या ASR नुसार. ओके, आणि मी सॉल्व करणार आत्ताच्या केस नुसार.
2023 2024 नुसार. म्हणजेच बघा आन्सर हे येणार नाहीयेत, आन्सर वेगळं येणार. म्हणजे काही लोक जर का अजून कन्फ्युज असेल की अरे सर तुमचा तर क्वेश्चनच्या बाहेरचं आन्सर आलं किंवा दिलेल्या MCQच्या बाहेरचं आन्सर आलं, तर घाबरू नका. कारण 2018चा ASR आणि 2022, 23, 24चा ASR हा वेगळा आहे. त्यामुळे याचा आन्सर ऑब्व्हियसली या दिलेल्या MCQ पेक्षा वेगळंच येणार. क्लिअर? हे आन्सर वेगळं असेल. बघू. सो मित्रांनो बघा, ज्या वेळेला ते काय बोलतात की तुम्ही एखादं शेत विकतायत किंवा त्याची ASR व्हॅल्यू काढतायत किंवा त्याच्यावर तुम्ही स्टॅम्प ड्युटी फाइंड आउट करताय, तर स्टॅम्प ड्युटी फाइंड आउट करतो त्यावेळेला आपल्याला ASR व्हॅल्यू किंवा त्या पर्टिक्युलर शेताचं व्हॅल्युएशन माहित असणं गरजेचं असतं. आता या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर इथे 16 टेबल लागतो. आता 16 मध्ये काय कंडिशन आहे तो पण तुम्ही लक्षात घ्या. जर का तुम्ही 16 चा टेबल बघितला, 16A चा जर का तुम्ही टेबल बघितला, तर त्यामध्ये तुम्हाला एक कंडिशन अशी दिसेल, हा आहे मित्रांनो 16A चा टेबल. बरोबर आहे. आता यामध्ये सुद्धा ना दोन क्लास आहे, क्लास 1 आहे आणि क्लास 2 आहे. लक्षात येत आहे? क्लास 1 आहे आणि क्लास 2 आहे. यामध्ये पण मला कन्फ्युजन आहे की क्लास 1 घ्यायचा की क्लास 2 घ्यायचा, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, बघा लक्षात ठेवायचंय 16A मध्ये क्लास 1 हा कधी घ्यायचा आणि क्लास 2 हा मित्रांनो कधी घ्यायचा. बघा ज्या वेळेला आपण हे सॉल्व करतो, 16A कधी असेल, ज्या वेळेला तुमची शेती ऍग्रीकल्चर झोन मध्ये आहे. कुठे आहे? ऍग्रीकल्चर झोन मध्ये आहे त्यावेळेला. आता त्यामधला क्लास 1 तुम्हाला चॉईस करायचा की क्लास 2 चॉईस करायचा हे सुद्धा डिपेंड करतं. आता बघा एक्झाम्पल, ज्या वेळेला रेट फक्त आणि फक्त स्क्वेअर मीटर मध्ये दिलेले असतील, ज्या वेळेला रेट फक्त आणि फक्त स्क्वेअर मीटर मध्ये दिले असेल त्यावेळेला क्लास 1 घ्यायचा. ओके. व्हेन द रेट्स, मी इथे लिहून देतो हवं तर, व्हेन द रेट्स given only in स्क्वेअर मीटर, फक्त स्क्वेअर मीटर मध्ये असेल. आणि जर का रेट when the rates given in स्क्वेअर मीटर अँड हेक्टर, आणि जर का रेट स्क्वेअर मीटर मध्ये किंवा हेक्टर मध्ये दिले असतील तर मग क्लास 2 यूज करायचा. काय यूज करायचा? क्लास 2. लक्षात घ्या. आता न्यूमेरिकल मध्ये काय म्हटलंय बघा. खरं तर न्यूमेरिकल मध्ये म्हटलंय की 2 हेक्टर लँड आहे. बरोबर आहे. किती आहे मित्रांनो? 2 हेक्टर आहे. म्हणजे बघा 1 हेक्टर इज इक्वल्स टू 10,000 स्क्वेअर मीटर. सो 2 हेक्टर इज इक्वल्स टू किती झाली? 20,000 स्क्वेअर मीटर लँड झाली मित्रांनो. किती झाली? 20,000. म्हणजे तुम्हाला सॉल्व करायचं आहे हे 20,000 साठी. सो दिलेली जी लँड आहे ही आहे 20,000 स्क्वेअर मीटर. ओके. पुढे त्यांनी काय म्हटलंय, 2 रेट दिलाय. एक तर दिलाय पर स्क्वेअर मीटर नुसार आणि एक दिलाय पर हेक्टर नुसार. म्हणजे दोन्हीही रेट दिलेले आहेत. बरोबर आहे. दोन्हीही फॉर्म मध्ये रेट दिले आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही कोणता यूज कराल? क्लास 2 यूज कराल. क्लास 2 यूज कराल. इथे काय म्हणतायत, जे टोटल 20,000 आहे, टोटल 20,000 स्क्वेअर मीटर आहे, त्यातला पहिल्या 500 साठी 100% रेट यूज करा. किती म्हणतायत? 100% रेट यूज करा. म्हणजे या 20 मधलं जर का मी 500 काढलं मल्टीप्लाइड बाय 100 स्क्वेअर मीटर मध्ये, कशात? स्क्वेअर मीटर मध्ये, तर स्क्वेअर मीटरचा रेट होता 1000. सो मल्टीप्लाइड बाय 1000 होणार. लक्षात आलं? 500 मल्टीप्लाइड बाय 1000. 1000 का बरं केलं? कारण की यांनी काय म्हटलं, प्रति चौरस मीटर दराने, प्रति चौरस मीटर स्क्वेअर मीटरने, आणि 100% रेट घ्या. 100% म्हणजे किती झाले? 1000चे 1000च होणार. सो मी ॲज इट इज घेतलं. नंतरचा जो 501 to 2000 म्हणजे 1500,
म्हणजे नेक्स्ट 1500 साठी तुम्ही काय करा, 80% रेट यूज करा. दिलेल्या रेटनुसार स्क्वेअर मीटरचा जो रेट दिलाय त्याच्या 80% यूज करा. त्याचा 80% किती होणार आहे? 800. बरोबर आहे की नाही? 800 होणार. आणि पुढे म्हटलंय की प्रति हेक्टर दराने, म्हणजे नेक्स्ट काय उरलाय? प्रति हेक्टर. मग आता मला एक सांगा, 2000 मधून हा 500 आणि 1500 गेला, म्हणजेच 20,000 मधून मित्रांनो 20,000 मधून हा 2000 निघून गेला, म्हणजे 18,000 उरला. दॅट इज 18,000 इट इज नथिंग बट द 1.8 हेक्टर. म्हणजे 1.8 हेक्टर उरला आहे, 1.8 हेक्टर उरला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी रेट दिलाय 10 लाख रुपीज. किती दिलाय मित्रांनो? 10 लाख रुपीज. सो दिस इज ऑफ 10 लाख रुपीज. क्लियर? बस सिंपल आहे, करा कॅल्क्युलेशन. हे होणार 5 लाख. बरोबर आहे. त्याच्यानंतर ओके 15 चा होतो 15 चौक 60 12. हे होणार 1.8 18 लाख 18 लाख. आणि इकडे होतो 60 12 120 1 2 3 4. ओके 12 लाख. बरोबर, 12 लाख रुपीज 120,000. ओके. सो याची जर का ऍडिशन केली तुम्ही तर तुम्हाला टोटल व्हॅल्यू मिळणार 35 लाख रुपीज. किती मिळतंय? 35 लाख रुपीज. आणि हे असणार होतं आन्सर. हे असणार होतं मित्रांनो आन्सर याचं. किती? 35 लाख रुपीज. क्लियर? गॉट इट? आय होप हे लक्षात आलं असेल, तुम्हाला हे प्रॉपरली लक्षात आलं असेल. कारण सिंपल आहे, मी आधी सांगितलंय की फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला फंडे की कोणत्या कंडिशन मध्ये काय यूज करायचंय नेमकं आणि कसं कसं कोणत्या फॉर्मॅट मध्ये यूज करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे टाउन प्लॅनिंग स्कीम. सो टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात म्हणजे हा क्वेश्चन MRTP ऍक्ट वर आहे, MRTP ऍक्ट वर आहे. त्यामध्ये हा टाउन प्लॅनिंग स्कीम वर आहे क्वेश्चन की टाउन प्लॅनिंग स्कीम इज अ. लक्षात घ्या, टाउन प्लॅनिंग स्कीम ही काय आहे की ज्या वेळेला नंबर ऑफ ओनर्स किंवा ग्रुप ऑफ पीपल जंक ऑफ लँड स्वतःच्या मर्जीने देतात त्याला आपण काय बोलतो? टाउन प्लॅनिंग स्कीम. किंवा तिथे आपण टाउन प्लॅनिंग स्कीम प्रिपेअर करू शकतो. प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या संदर्भात सँक्शनिंग डिक्लेरेशन देईल. आणि यासाठी सेक्शन नंबर 59 to 112 तुम्हाला स्टडी करायचा असतो. बरोबर आहे, MRTP ऍक्टच्या संदर्भात. आता टाउन प्लॅनिंग स्कीम काय? ऍक्च्युअली कंपल्सरी लँड ऍक्विजिशन टेक्निक बिलकुल नाही आहे इथे. कंपल्सरी इट इज द लँड ऍक्विजिशन झालं, लारा ज्याला म्हणतो आपण. आणि तो पण कोणासाठी करतो? कंपल्सरी ऍक्विजिशन फक्त गव्हर्नमेंट कन्सेंट साठी करत असतो. क्लियर? म्हणजे इथे टाउन प्लॅनिंग स्कीम येणार नाही. ऍक्विजिशन थ्रू द कॉन्फिस्केशन अँड नॅशनलायझेशन टेक्निक बिलकुल नाही इथे, पण ही पण टेक्निक येणार नाही. किंवा ऍक्विजिशन थ्रू द ग्रँट ऑफ FSI TDR टेक्निक नाही. TDR किंवा FSI कोणत्याही केसमध्ये आपण इथे सँक्शन करत नाही किंवा त्याच्यानुसार लँड ॲक्वायर करत नाही. सो ऑलमोस्ट लँड पुलिंग अँड रिडिस्ट्रीब्युशन टेक्निक आपण म्हणू शकतो. ऍक्च्युअली टाउन प्लॅनिंग स्कीम स्टडी करताना कुठेही लँड पुलिंग किंवा अशी कंडिशन यूज केलेली नाही की बाबा रे ही लँड पुलिंग टेक्निक आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये लँड रिकॉन्स्टिट्यूशन टेक्निक आपण यूज करतो, ज्यामध्ये हक्क आणि अधिकारचा फरक असतो. लँड पुलिंग मध्ये हक्क आणि अधिकार आपण दोन्ही प्लॅनिंग ऑथॉरिटीला देत असतो. तर लँड रिकॉन्स्टिट्यूशन टेक्निक मध्ये आपण काय करत असतो? फक्त हक्क देतो, अधिकार देत नाही. म्हणजे ज्याला आपण 7/12 सर्टिफिकेट वर जे भोगवटदार नाव असतं ते लँड पुलिंग टेक्निक मध्ये आपण बदलवतो, तिथे प्लॅनिंग ऑथॉरिटीचं नाव येणार. पण लँड रिकॉन्स्टिट्यूशन टेक्निक मध्ये काय होतं की फक्त आपण प्लॅनिंग ऑथॉरिटीला आपले पॉवर देतो, अधिकार हक्क देतो, अधिकार देत नाही. दॅट इज जो काही 7/12 सर्टिफिकेट आहे त्यावर तुमचंच नाव असणार, फक्त आपण आपले पॉवर किंवा हक्क त्यांना देतोय, ते आपल्या जाग्यावर फक्त आपला हक्क वापरतात, अधिकार वापरत नाही. सो दिस इज द लँड पुलिंग टेक्निक अँड इट इज द जनरल कॉमन सेन्स वाला क्वेश्चन होता. हा काही तुम्हाला MRTP ऍक्ट मध्ये कुठेही सापडणार नाही. ओके, हा मी असं म्हणणार नाही की 100% परफेक्ट आहे, बट नियरर टू द परफेक्ट असं म्हणेल.
क्लिअर. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. 28 ला ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो परांजपे कमिटी जो आहे हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. परांजपे कमिटी ही काढून टाकली आहे आत्ताच्या केसमध्ये, त्यामुळे हा क्वेश्चन बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे किंवा कोणी करू पण नका. परांजपे कमिटी तशी आउट ऑफ पार्ट आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, त्यामुळे याच्यावर काय फोकस करायचा नाही आहे. क्लिअर. नेक्स्ट 30. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. बघा काय म्हणतात. नो अपील अगेन्स्ट द असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. डेव्हलपमेंट चार्जेस म्हटलं की लक्षात ठेवायचं एकतर MRTP ऍक्ट मध्ये 124A च्या ऑनवर्ड्स जर तुम्ही बघितलं तर दिस इज फॉर द डेव्हलपमेंट चार्जेस. ओके, त्याच्यामुळे तो क्वेश्चन त्याच्या रिलेटेड असणार. शाल बी entertain unless percent of amount claim in the notice of assessment from the appellant together with the amount of interest if any due thereon has been deposited by him in the office of the authority. बघा ज्या वेळेला तुम्हाला एखादी अपील किंवा काहीतरी एखादं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची 100% किती पूर्ण जो काही डेव्हलपमेंट चार्जेस असेल तो 100% डेव्हलपमेंट चार्जेस तुम्ही पेड केला असला पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला अपील करता येतं किंवा एखादं ऑब्जेक्शन घेता येईल. म्हणजेच काय इथे जर विचार केला मित्रांनो तर तुम्हाला इथे 100% हे ऑप्शन येणार. आणि यासाठी जर का तुम्ही MRTP ऍक्ट 1966 च्या अंतर्गत जर का तुम्ही 124 सेक्शन नंबर 124 जर का तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल की जर का तुम्ही 100% किंवा सिमिलरली याचं आन्सर तुम्हाला UDCPR च्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा मिळतं की बाबा रे की जर का तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीच्या संदर्भात जर का काही ऑब्जेक्शन किंवा अपील करायची असेल तर त्यावर जो डेव्हलपमेंट चार्जेस कॅरीड आउट केलाय प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंडर तो जर का तुम्ही 100% पे केला असेल विथ इंटरेस्ट तरच तुम्हाला अपील करता येतं. ओके, सो दिस इज द 30. नाउ नेक्स्ट, सो ऑप्शन इथे ना 4 क्लिक परफेक्ट होता बरोबर. नेक्स्ट मित्रांनो 31. Planning authority has initiated a proposal of modification under the section 37 of MRTP Act 1966 in its final development plan. The notice of the said modification was published in the official gazette on 3rd May 2027. बघा 3 मे ला अशा पद्धतीची नोटीस होती. However, the said proposal is yet to be submitted to the state government for sanction. Okay, what is the legal status of the proposal on 15th May 2018-2017? बघा जर का दोन्ही डेटचा जर का तुम्ही प्रॉपरली स्टडी केला मित्रांनो तर तुम्हाला एक लक्षात येईल की ह्या दोन्ही मध्ये 1 वर्षापेक्षा 1 इयर पेक्षा जास्त मोठा फरक दिसतोय. कारण की 3rd May 2017 3rd May 2018 1 इयर कंप्लीट झालं असतं. त्याच्या पुढचा कार्यकाळ आहे म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त टाइम पिरियड दिलेला असेल, 1 वर्षापेक्षा जास्त टाइम पिरियड दिलाय. आणि जर का तुम्ही MRTP ऍक्ट 37 चा जर का कंडिशन तुम्ही स्टडी करत असाल तर तुम्हाला एक लक्षात येईल की इथे काय म्हणतायत all the person affected by the proposed modification and after giving to a hearing to the any such person submitted the proposed modification within amendment if any to the state government for sanction within 1 year from the date of publication of its notice. किती दिलाय? फक्त 1 वर्षाचा कार्यकाळ दिलाय, फक्त 1 वर्षापर्यंत टाइम पिरियड दिलाय आणि क्वेश्चन मध्ये 1 वर्षापेक्षा जास्त चाललाय. तर अशा केस मध्ये काय होतं की the proposal is not submitted within the period stipulated above, the proposal of modification shall be deemed to have lapsed. ते काय होतं? लॅप्स होऊन जातं. आणि पुढे म्हटलंय provided that such a lapsing shall not bar the planning authority from making a fresh proposal. त्या केस मध्ये ते डिबार होत नाही, त्या केस मध्ये काय करू शकतात ते फ्रेश प्रपोजल बनवू शकतात. आता ऑप्शन बघा आपल्या समोर काय काय आहे. Planning authority can never initiate the said proposal in the future since it is lapsed. चुकीचं आहे, बनवू शकत नाही असं. सॉरी, हे आहे. Planning authority can submit it and government can decide it on merit. बिलकुल नाही.
मिनिटवर कधीच डिसाईड होणार नाही टाइम पिरियडच्या केसमध्ये. नेक्स्ट हा पण चुकीचा आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन मेक अ फ्रेश प्रपोजल थ्रू इट हॅज लॅप्स्ड. बरोबर आहे, जर का लॅप्स होत असेल तर फ्रेश प्रपोजल करू शकतात. थर्ड बरोबर आहे, पण फोर्थ पण वाचून घ्या. प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन रिक्वेस्ट गव्हर्नमेंट फॉर अलाउिंग द एक्सटेन्शन फॉर टाइम सबमिशन ऑफ प्रपोजल अँड इफ अलाउड कॅन सबमिट इट. ऑलरेडी फक्त प्रपोजल फ्रेश प्रपोजल केलं जाऊ शकतं, एक्सटेन्शन मिळत नाही. त्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट. जर का तुम्ही MRT फॅक्ट सेक्शन नंबर 37 बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. क्लिअर? आय होप 31 क्लिअर आहे. नाउ नेक्स्ट इज द 32. 32 काय म्हणतात? अ प्लॅनिंग ऑथॉरिटी इज प्रिपेरिंग द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. ड्राफ्ट डेव्हलपमेंट फॉर द एरिया newly added into its jurisdiction for which there exists a sanctioned regional plan. बघा, there is a sanctioned regional plan. ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान बनवत आहे आणि तिथं sanctioned regional plan आहे. In such a circumstances, if the planning authority intends to modify the alignment of a regional plan road, तर त्या केसमध्ये काय कराल? बघा, लक्षात घ्या काय म्हणतात. सगळ्यात महत्वाचं आहे की हा एकतर आहे काय. लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर का ड्राफ्ट आरपी असेल आणि प्रोव्हिजन डीपीचं असेल तर त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी आरपीबी ला कन्व्हिन्स करतं किंवा आरपीबी ला कॉन्टॅक्ट करेल. बट इन केस जर का तो सँक्शन किंवा फायनल रिजनल प्लान असेल तर आरपीबी तर डिझॉल्व झालेली आहे. फायनल रिजनल प्लान मध्ये आरपीबी डिझॉल्व झाली आहे. त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करणार? कोणाला भेटणार? स्टेट गव्हर्नमेंटला. लक्षात ठेवायचं, कोणाला? स्टेट गव्हर्नमेंटला. ओके, सो लेट्स सी. बघा ऑप्शन्स काय काय आहेत. इट कॅन नॉट डू सो अँड इट इज रिक्वायर्ड टू फॉलो द प्रोव्हिजन ऑफ रिजनल प्लान scrupulously. It can do so with the approval of the state government. It can do so. बाबा सँक्शन आहे, सँक्शन रिजनल प्लान आहे, यालाच आपण फायनल रिजनल प्लान म्हणणार. आणि जर का फायनल रिजनल प्लान असेल तर याचा अर्थ काय असतो की आरपीबी डिझॉल्व झालेली आहे, आरपीबी नाही आहे. ओके, आरपीबीचं काम संपलं आहे. त्या केसमध्ये फक्त रिजनल प्लान फोर्स मध्ये आहे. मग त्या संदर्भात जर का डीपीचं प्रोव्हिजन असेल किंवा डीपी प्रिपेअर करताना जर का आरपीचं प्रोव्हिजन असेल आणि त्यामध्ये जर काही कंडिशन असेल तर त्या केसमध्ये इट कॅन डू सो विथ द अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. नंतर इट कॅन डू सो विथ द कॉन्क्युरन्स ऑफ द रिजनल प्लॅनिंग बोर्ड. आता हा तर नसूच शकते, कारण काय तर सँक्शन झाला आहे तर आरपीबी नाही आहे, रिजनल प्लॅनिंग बोर्ड डिझॉल्व झालेला आहे. सो इट कॅन डू सो विथ द अप्रुव्हल ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. आणि लक्षात ठेवायचं, आरपी मध्ये कधीच डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं कुठेही काम येत नाही. आरपीबी मध्ये कुठेही तुम्हाला डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं काम बघायला मिळालं नाही. बघा काय म्हणतात. इन केस ऑफ ड्राफ्ट रिजनल प्लान विथ द कॉन्क्युरन्स ऑफ द रिजनल बोर्ड. जर का तो ड्राफ्ट रिजनल प्लान असेल तर कोणासोबत कॉन्क्युरन्स करा? रिजनल प्लॅनिंग बोर्ड सोबत. बट इन द केस ऑफ फायनल रिजनल प्लान किंवा सँक्शन रिजनल प्लान with the approval of state government. म्हणजेच ऑप्शन 2 इज करेक्ट. जर का तुम्ही सेक्शन नंबर 27 जर का बघितला मित्रांनो, तुम्हाला तिथे लक्षात येईल की ही कंडिशन दिलेली आहे आणि ऍज पर द सेक्शन नंबर 27 तुम्ही यामधनं गो थ्रू करू शकता. क्लिअर? म्हणजे बघा इथपर्यंत क्लिअर झालंय, सगळे क्वेश्चन परफेक्ट होते. किंवा तुम्ही यामधनं पुन्हा एकदा हवं तर गो थ्रू करा, व्हिडिओ रिपीट बघा किंवा हे बघताना सगळ्या एटीपीच्या ज्या नोट्स आहेत त्या बाजूला ठेवा. त्या संदर्भात जर का नोट्स काही काढायचे असेल तर त्या नोट्स सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके, तर मग आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू गाईज.